नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही बघत आहात आपण बनवलेली आहे मच्छी करी. एकदम सुंदर आणि टेस्टी अशी मच्छी करी बनलेली आहे. आणि ही मच्छी करी आपण कशी बनवलेली आहे आणि कोणता मासा आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर आपण सर्वप्रथम घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, जिरे, धने, कोथिंबीर, पुदिना आणि अद्रक. हे सर्व आपण जे वाटण बनवणार आहोत, जो मसाला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत, त्यासाठी आपण हे वाटण घेतलेलं आहे. ओलं वाटण आपण बनवणार आहोत, ज्याचा की आपला बेस तयार होणार आहे मच्छी करीला. आणि आपण मस्तपैकी ना सकाळ जाऊन मार्केटमधून जी फ्रेश मासा भेटतो, तो मासा आपण आणलेला आहे. तो बेसिकली मासा आहे रावस मासा घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हळद, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, मीठ घेतलेलं आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले इन्ग्रेडियंट्स आपल्या मच्छी करीमध्ये जाणार आहे. आणि भरपूर जणांना माहिती असेल की जी आपला भाऊचा धक्का असतो तिथे एकदम मस्त असे फ्रेश मासे भेटतात. तर येस, तुम्ही बघू शकता मस्त असे फ्रेश मासे आणलेले. सकाळ जावं लागतं तिकडं. डिस्काउंटेड रेटमध्ये, म्हणजे कमी प्राईजमध्ये तुम्हाला मासे भेटतात. जे मार्केट भावामध्ये विकतात त्याच्यापेक्षा एकदम कमी भावामध्ये तुम्हाला मासे भेटतात. त्याचं कारण असं आहे की तिकडे सकाळ आपल्याला पहाटे मासे घ्यायला जावं लागतं, कारण की ते फ्रेश क्रेट्स असतात, समुद्रातून आणतात. आणि त्याच्यातलाच आपल्याला फक्त निवडायचा असतो मासा आपल्याला कोणता पाहिजे. आणि अकॉर्डिंगली ते तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये चांगल्या प्राईजवर तुम्ही त्यांच्याशी चांगल्यामध्ये भाव केला तर ते तुम्हाला देतात. आपला रावस मासा होता. आणि त्याचबरोबर आपलं हे वाटण आपण तयार केलेलं आहे. आपण हे जे टमाटर, कांदा, खोबरं हे ते फ्राय नाही केलेलं, ते डायरेक्ट मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकलेलं आहे. आणि त्याचं आपण हे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं तुम्ही बघू शकता. मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आता जास्त काही वेळ लावायचा नाही. मस्तपैकी ना आता हे वाटण ना आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कोणाकोणाला मच्छी करी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला कमेंट सेक्शनमध्ये विसरू नका. आपण इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. तर मस्तपैकी हे सर्व मसाले जे आहे ते पहिले फ्राय करून घ्यायचे. तेल तर कडकडून तापलेलं आहे, तर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे. फटाफट होणारी डिश आहे. आणि जरूर आम्हाला कमेंट पण करा तुम्हाला अजून कोणत्या डिशेस माशा रिलेटेड कराव्याशा वाटतात, कारण की आई जी आहे भरपूर सुंदर मच्छी करी बनवते. तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला हेल्प करू. म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स भेटेन, जे नवखी मुले असतात त्यांनाही एक रेफरन्स भेटेन की तुम्ही हा व्हिडिओमधून मच्छी करी शिकू शकतात. आपण हळद टाकलेली आहे, मालवणी मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार रेड चिली पावडर टाकलेली आहे. आता हे फक्त हलवून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही बघू शकता मस्त असे रंगसंगती आलेला आहे. तेल चांगलं बॉईल झालेलं आहे. आणि वेळ न घालवता आपण इथे टाकलेला आहे आपला वाटण. मस्त मिक्सरमधून फ्रेश असं काढून घेतलेलं आहे. आता हा मसाला ना आपला 5 मिनटं फ्राय करून घ्यायचा, कारण की ह्याचाच तर कालवण बनणार आहे, रस्सा बनणार आहे. तर भाताबरोबर मस्त लागतं. फिश असेल तर मी प्रेफर करतो की विदाऊट चपाती ही भाताबरोबरच खावी. रस्सा आणि फिश टेस्ट त्याचा चांगला लागतो. तर मस्तपैकी असं 5 मिनटानंतर बॉईल झालेला आहे. आता एकदम मीडियम फ्लेमवरती गॅस केला आपण, तो हाय फ्लेमवरती होता. तुम्ही बघू शकता बुडबुड्या कमी झाल्यात. आता ह्याच्यात हळूहळू आपण मासे ॲड करायचे आणि 10 मिनटासाठी आपल्याला हे बॉईल होऊ द्यायचं आहे मस्त. आम्ही मस्तपैकी मासे स्वच्छ करून ते टाकून दिलेले आहेत कापून. तर 5 ते 10 मिनटं आपल्याला हे नुसतं बॉईलच होऊ द्यायचं आहे, बाकी काहीच नाही आहे. आपलं सर्व काम झालेलं आहे इकडे. आणि फटाफट होणारी डिश आहे. मला माहिती प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मच्छी करी बनवण्याची. ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेली आहे. आम्ही काय इन्ग्रेडियंट्स वापरतो ते सर्व इन्ग्रेडियंट्स आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत. वाटण कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटानंतर टाईम मस्त असा तवंग तेलाचा एक साईडला झालेला आहे, बॉईल आलेला आहे माशाला. मच्छी एकदम बोलतात ना की मस्तपैकी हे झालेली आहे, मऊ झालेली आहे, खाण्या योग्य झालेली आहे. तर आता हिला ना आपण साईड डिशमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपण ही साईड डिशमध्ये सर्व करून घेतलेली आहे. आता मच्छी करी बरोबर ती रावसची मच्छी करी बोलू शकता, त्याच्याबरोबर आपण भात आणि मच्छी करी, भाकरी तुम्ही खाऊ शकता, चपाती खाऊ शकता. संडेचा टाईम आहे तर नक्की जरूर करून बघा ही डिश. भरपूर टेस्टी लागते. जो आम्ही वाटण तुम्हाला शेअर केलेलं आहे त्या वाटणाने त्या हिशोबाने तुम्ही नक्की बनवा.
तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरच्यांची पण शाबासकी भेटेल. तर जरूर मुंबई कराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण प्लीज हे व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओजला रीच भेटेल, आपल्या चॅनलची रीच वाढेल. आणि प्लीज 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 मुंबई कराई चॅनलला सपोर्ट करा. आणि येस, एवढंच बोलू इच्छितो. बघा किती भरपूर सुंदर असं शिजलेली आहे मच्छी.